महत्त्वाचा राजकीय विषय आधी पाहूया। गेल्या 3 दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या हालचाली पुन्हा एकदा सांगतो। परवा म्हणजेच रविवारी अधिवेशनांच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची एक बैठक झाली, त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली। जवळपास 2 तासांपेक्षा जास्त काळ हे सगळे नेते एकत्र होते, पण इथे फक्त ठाकरेंचे आणि काँग्रेसचेच नेते होते। शरद पवारांच्या पक्षाचे नेते तिथे का पोहोचले नाहीत हे पटवून देता देता तिथल्या नेत्यांची कशी दमछाक झाली होती हे काल आपण पाहिलंच होतं। त्यानंतर आज अधिवेशनाची सुरुवात झाली। पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन सुरू केलं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीचे नेते घोषणा देत होते, पण जशी परवा शरद पवारांच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारली होती, तशीच आज ठाकरेंच्या आमदारांनी आंदोलनाला दांडी मारली। त्यावर आपण ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांच्याशी संवादही थोड्या वेळात साधणार आहोत। पण त्याआधी राज्यसभेच्या एका जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये वाढतच चाललेल्या तणावाची गोष्टही मी तुम्हाला सांगते। मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या ज्या 7 जागा रिकाम्या होणार आहेत, त्यापैकी फक्त 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि त्याच एका जागेवरनं गेल्या एका आठवड्यापासून काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे दावे प्रतिदावे सुरू आहेत। राऊतांनी तर आधीच शरद पवारांसाठी फुल बॅटिंग केली होती, पण आदित्य ठाकरेंनी पक्षाचीच भूमिका म्हणून जरा वेगळी लाईन घेतली आणि राऊतांचाही सूर बदलला। त्यातच काँग्रेसनेही या जागेवरती दावा ठोकलाय, त्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस आता उघड व्हायला लागली आहे। शिवाय त्यात आज आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यसभेवरनं दावा ठोकला। पक्षाची भूमिका ठामपणे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जी पहिल्या दिवसापासून मी मांडत आहे ती हे आहे की आमचे दोन्ही खासदार, मग संजय राऊत जी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी जी असतील, या दोन्ही खासदारांकडून आपण राज्यसभेत जो लढा आपण पाहतोय, मग तो संविधानासाठी असेल, तो देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात असेल, धारावी विकण्याच्या विरोधात असेल, मुंबई आणि महाराष्ट्र जो अन्याय होतो त्याच्या विरोधात असेल, तो लढा ठामपणे आम्ही तिथे देत असतो। आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MBAचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे, कारण 2020 मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती तशी। तर 2020 साली आम्ही ऍडजस्टमेंट केली होती याची आठवण करून देत आदित्य ठाकरेंनी आज विधान केलेलं आहे आणि जागा आपल्याच पक्षाकडे राहणार असा दावाही ठोकलाय। मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की राऊतांनी पवारांच्या खासदारकीवरनं गेल्या आठवड्यामध्ये जोरदार बॅटिंग केली होती। आता मात्र त्यांचा सूरच बदललाय। आज तर त्यांनी 2 वाक्यामध्ये विषयच संपवला। सर, राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवारसाहेब राज्यसभेवरती यावेळी असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे, पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे। याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय आहे। सर, राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवारसाहेब राज्यसभेवरती यावेळी असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे, पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे। याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय आहे। आदित्य ठाकरेंनी एक पाऊल पुढे येत राज्यसभेवरनं दाखवलेली आक्रमकता, राऊतांनी पुढे केलेल्या नावाऐवजी आपल्याच पक्षातील खासदारांचं पुढे केलेलं नाव, त्यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका हे ठामपणे सांगत राहणं, या सगळ्यातनं एक वेगळा सवाल भाजपने उपस्थित केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा सुप्त संघर्ष तर सुरू झाला नाहीये ना, अशा खोचक शंका भाजपने आज व्यक्त केल्या। असो, ठाकरेंच्या 2 नेत्यांना ऐकल्यावरती आता महाविकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांचं ऐकूया। राज्यसभेच्या एका जागेवरनं त्यांना काय वाटतंय? ज्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील, परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही, परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही, कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेश अध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला 1 जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेश अध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं
या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो. नहीं, संख्या बल तो किसी के पास नहीं है. अलायंस में ही सबका एकमेक को साथ मिलेगा तभी होगा. संख्या बल ना उनके पास है ना हमारे पास है. हम सब मिलकर रहेंगे तो हमारा